नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझे YouTube चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशन एक्सरसाइज 6.2 मधला पहिला क्वेश्चन पाहणार आहोत। तर पहिला क्वेश्चन काय आहे की ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन बाय द एलिमिनेटिंग द आर्बिट्ररी कॉन्स्टंट C1 and C2, पेज नंबर 196। तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। जर तुम्हाला माझं शिकवणं आवडत असेल, माझे टीचिंग आवडत असेल तर व्हिडिओवरती लाईक, कमेंट आणि सबस्क्राइब आपलं चॅनल करा। चला पाहू आपण काय म्हणते की एलिमिनेटिंग द आर्बिट्ररी कॉन्स्टंट फाइंड द डिफरन्शियल इक्वेशन। आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन बनवायचं आहे, आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन घ्यायचं आहे। क्वेश्चन 1 आहे x³ + y³ = 4ax। मी तुम्हाला प्रोसेस सांगितली आहे की प्रोसेस काय करायची, सगळ्यात पहिले पाहायचं किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत। जेवढे आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतील तेवढ्या वेळेस काय करावं लागते आपल्याला, डिफरन्शिएट। जर डिफरन्शिएट केल्यानंतर तरी तो आर्बिट्ररी कॉन्स्टंट जर एलिमिनेट झाला नाही तर थोडीफार ऍडजस्टमेंट आपल्याला करावी लागते। चला पाहू आपण। घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, व्हेरिएबल एक्स आहे आपल्याकडे। पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, याला इक्वेशन नंबर 1 मी देऊन देतो। मग काय येणार पहा 3, आता डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतो, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतो। पहा x³ चा डेरिव्हेटिव्ह काय येते 3x² + y³ चा डेरिव्हेटिव्ह 3y² dy/dx = 4a आपला कॉन्स्टंट आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजे इथं काय डायरेक्ट फक्त 4a। 1 जर मल्टिप्लाय केल्यानंतर 4aच राहते। पहा तुम्हाला काय म्हटलं होतं की जेवढे आर्बिट्ररी कॉन्स्टंट तेवढ्या वेळेस काय करायचं, डिफरन्शिएट। पण इथं डिफरन्शिएट केल्यानंतर हा जो a आहे आपला, जो आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे तो एलिमिनेट झाला नाही। एलिमिनेट झाला नाही तर मग आपण ऍडजस्टमेंट करू। पहा काय करतो मी, पुट इन इक्वेशन 1 कशाची व्हॅल्यू 4a। पहा 4a ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 3x² + 3y² × dy/dx, हे आहे आपली 4a ची व्हॅल्यू। आणि इथं 4a आहे ना, तर या 4a ची व्हॅल्यू या इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करतो, पुट करतो। पहा काय येणार x³ + y³ = 4ax, हा आहे आपला इक्वेशन नंबर 1। आता 4a ची व्हॅल्यू काय आपल्याकडे, 4a ची व्हॅल्यू 3x² + 3y² dy/dx। मग पाहू आपण। पहा x³ + y³ = 4a च्या ठिकाणी पहा काय लिहू शकतो आपण, 3x² + 3y² 3x² + 3y² × dy/dx × x। पहा हा x जसाचा तसा। मग या x ना आतमध्ये मल्टिप्लाय करा। पहा x न जर आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर काय येणार, पहा x × x² x³ हा 3 जसा तसाच 3x³ + x न जर इथं मल्टिप्लाय केलं तर 3x × y² dy/dx झालं इथपर्यंत। या साईडला काय आपला x³ + y³। आता दोन्ही इकडे पॉझिटिव्ह आहेत, जर त्या साईडला गेले तर काय होणार, निगेटिव्ह। म्हणजे काय येईल पहा 3x² + 3x × y² dy/dx, हा x³ इकडे पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह, म्हणजे -x³। हा y³ इकडे पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह, -y³ = 0। पहा त्यानंतर काय 3x इथं 3x³ आहे। मग पहा इथं काय होणार, आणखीन 3x³ इथं आहे आणि x³ इथं आहे। पहा 3x³ मधून x³ जर गेला तर किती राहते 2x³ म्हणजे पहा 3 मधून 1 गेला किती राहते 2 राहते। म्हणजे काय येणार इथं 2x³ + 3x × y² dy/dx -y³ = 0। हे झालं तुमचं रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन। तर रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन कसं झालं, तर याच्यात dy/dx आला, एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आला, हे झालं तुमचं डिफरन्शियल इक्वेशन। हे तुम्ही पहिलं लिहून घ्या, आपण दुसऱ्या क्वेश्चन वरती जाऊ। 2 नंबरचा क्वेश्चन पहा ax² + by² = 1। ठीक आहे, येते आपल्याला, आपण करू, काही मोठी गोष्ट नाही आहे। सगळ्यात पहिले काय पाहायचं, किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत। आपला एक क्वेश्चन काय आहे, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन बाय एलिमिनेटिंग द आर्बिट्ररी कॉन्स्टंट। किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत, तर 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत। 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत, मग 2 वेळेस काय करावं लागेल आपल्याला, डिफरन्शिएट करावं लागेल। चला एक वेळेस डिफरन्शिएट करून घेऊ आपण। काय पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे काय येईल पहा, हा a ॲज इट इज x² चा डेरिव्हेटिव्ह 2x + b ॲज इट इज y² चा डेरिव्हेटिव्ह 2y dy/dx = 0। 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येते 0, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह कधी काय येत असते 0। आणखीन पहा या दोघांमध्ये काय कॉमन दिसते, पहा समजा मी आणखीन लिहितो 2ax + 2by dy/dx = 0। दोघांमध्ये 2 कॉमन आहे, इकडे पण 2 कॉमन आहे, या साईडला पण 2 कॉमन आहे, 2 काढला बाहेर, 2 बाहेर काढलात काय येईल ax +
dy by dx इज इक्वल टू 0. आता 2 हा इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर डिवायडेशन, आणि जर 2 0 ले डिवायडेशन मध्ये गेला तर आन्सर काय येणार? 0च येणार. पहा ax प्लस by dy बाय dx इज इक्वल टू 0/2 म्हणजे ax प्लस by dy बाय dx इज इक्वल टू 0. याला देतो मी इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 दिलं तर याले काय करायचं आहे? आपल्याला अगेन डिफरन्शिएट करायचं आहे, कारण की आपल्याकडे दोन आर्बिटरी कॉन्स्टंट आहे. पहा अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहा अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग अगेन डिफरन्शिएट जर केलं आपण तर पहा इथं काय येईल? डी बाय डी एक्स ऑफ ax प्लस डी बाय डी एक्स ऑफ by dy बाय dx इज इक्वल टू 0. मग पहा तर हा ए जो आहे आपल्याकडे हा आहे कॉन्स्टंट आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय ते 1, म्हणजे इथं काय राहील? फक्त ए. इथं राहिला फक्त ए. हा प्लस साइन जसाचा तसा. हा बी कॉन्स्टंट आहे तो घेतला बाहेर, बी घेतला बाहेर इनटू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेट मध्ये काय राहिलं आपल्याकडे? वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. पहा वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. जर दोन फंक्शन आहेत आपल्याकडे मल्टिप्लिकेशन मध्ये, दोन वेगळे फंक्शन आहेत. वाय एक वेगळा फंक्शन आहे, डी वाय बाय डी एक्स एक वेगळा फंक्शन आहे. जर दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असतील आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर तुमच्याकडे एक रूल आहे, तो आहे यू इंटू व्ही रूल. आता यू इंटू व्ही रूल मध्ये काय असतात? दोन फंक्शन असतात आणि दोन फंक्शन कशात असतात? मल्टिप्लिकेशन मध्ये. त्याच्यामध्ये काय करावं लागते? एकदम चांगलं तुम्हाला माहित आहे की बुवा फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. यू इंटू व्ही सगळे एकदम जबरदस्त येते, कारण की मी एकदम जबरदस्त शिकवलाय तुम्हाला. मग पहा याच्यात फर्स्ट फंक्शन आहे वाय, सेकंड फंक्शन आहे डी वाय बाय डी एक्स, म्हणजे वाय ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डी वाय बाय डी एक्स प्लस डी वाय बाय डी एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय. चला पाहू आपण. हा ए प्लस बी इन ब्रॅकेट. पहा वाय ॲज इट इज डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स प्लस डी वाय बाय डी एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू 0. म्हणजे काय येणार आपल्याकडे? पाहू, चेक करू आपण. पहा ए प्लस बी इन ब्रॅकेट वाय इंटू पहा डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स काय येते? d2y अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस इथं काय राहणार? डी वाय बाय डी एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. नेक्स्ट स्टेप मध्ये काय होणार? पहा ए प्लस बी इन ब्रॅकेट वाय इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस dy बाय dx मल्टिप्लाइड बाय dy बाय dx काय होणार? dy बाय dx चा होल स्क्वेअर, म्हणजे इथे येणार dy बाय dx याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू 0. मग आता इथून आपण आणखीन कशाची व्हॅल्यू काढू शकतो? आपण काय म्हटलं होतं की बुवा जर दोन आर्बिटरी कॉन्स्टंट आहेत तर दोन वेळेस काय करायचं? डिफरन्शिएट करायचं. आणि आर्बिटरी कॉन्स्टंट एलिमिनेशन पण झालं पाहिजे, पण झाले नाहीत. मग झाले नाहीत तर आपण थोडंफार ऍडजस्टमेंट करू ना. इथं ए प्लस बी आहे तर मी काय करतो? हा पूर्ण टर्म आहे ना, हा बी आणि हा पूर्ण बी वाय इंटू डी टी वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स होल स्क्वेअर याला काय करतो? तिकडे शिफ्ट करतो. शिफ्ट केल्यानंतर हे इथं पॉझिटिव्ह होतं, तिकडे काय होणार? निगेटिव्ह. म्हणजे ए इज इक्वल टू मायनस बी इन ब्रॅकेट वाय इंटू डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स होल स्क्वेअर इज इक्वल टूच्या साईडनं आलं हे. म्हणजे काय करू शकतो आपण? पहा इक्वेशन नंबर 1 आहे ना आपल्याकडे. इक्वेशन 1 मध्ये ए ची व्हॅल्यू पुट करू शकतो आपण, हे मायनस बी आणि हे पूर्ण. मग इक्वेशन नंबर 1 घ्या. पहा पुट इन इक्वेशन 1. पहा पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये आपण पुट करू शकतो. देअरफॉर इक्वेशन 1 काय आहे आपल्याकडे? इक्वेशन 1 ax प्लस dy इंटू dy बाय dx इक्वल टू 0. पहा काय आहे इक्वेशन 1? ax प्लस by ax प्लस by dy बाय dx इज इक्वल टू 0. आता a ची व्हॅल्यू काय आपल्याकडे? मायनस बी आणि हे पूर्ण. मग घेऊ आपण a च्या ठिकाणी काय घेऊ शकतो? मायनस बी इंटू पहिले एक काम करतो मी, या बी न आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतो. तर ठीक आहे, पूर्ण असंच घेऊ. मायनस बी इन ब्रॅकेट वाय इंटू डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स होल स्क्वेअर हा ब्रॅकेट क्लोज इंटू एक्स प्लस हा बी इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. बी इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 0. पण दोघांमध्ये काय कॉमन आहे? दोघांमध्ये इथं पण बी कॉमन आहे आणि इथं पण बी कॉमन आहे. मग काय करू शकतो आपण? बी बाहेर काढू शकतो. जर बी बाहेर काढला, समजा मी बी बाहेर काढला तर आतमध्ये इथं -1 राहणार. काय राहणार? -1 इंटू इन ब्रॅकेट पहा हा एक्स कशाला पूर्ण आहे? मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. एक्स ना आतमध्ये मल्टिप्लाय करा. पहा एक्स मल्टिप्लाइड बाय वाय एक्स इंटू वाय आणि हा डी टू
d2y अपॉन dx स्क्वेअर ॲज इट इज प्लस x मल्टिप्लाइड बाय dy बाय dx x मल्टिप्लाइड बाय dy बाय dx होल स्क्वेअर ॲज इट इज प्लस इथून b निघाला बाहेर, इथून बाहेर b निघाला तर आतमध्ये राहील फक्त dy बाय dx इंटू वाय. पहा इथं y आहे, हा y दिला नाही मी, पहा dy बाय dx y इंटू dy बाय dx y इंटू dy बाय dx इज इक्वल टू 0. आता b हा इकडे कशात आहे, हा b आहे इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये, तिकडे सॉरी हा b आहे इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये, b तिकडे गेल्यानंतर कशात जाईल डिवायडेशन मध्ये. b जर त्या साईडला गेला तर डिवायडेशन मध्ये जाईल आणि b डिवाइड बाय 0 काय येणार आन्सर 0. तर 0 येणार, तर मग आपल्याकडे काय आलं काय, पहा हा b तिकडे गेला, b तिकडे गेल्यानंतर आन्सर काय होईल त्याचं 0. आता हा -1 राहिला, -1 मध्ये आतमध्ये मल्टिप्लाय करा, मायनस मल्टिप्लाय बाय प्लस मायनस, म्हणजे इथं काय राहील मायनस ऑफ x इंटू वाय d2y अपॉन dx स्क्वेअर. पहा त्यानंतर -1 मल्टिप्लाइड बाय प्लस मायनस, इथं काय येणार मायनस ऑफ x इंटू dy बाय dx होल स्क्वेअर, -x इंटू dy बाय dx होल स्क्वेअर. आणि इथं काय राहणार पहा प्लस y इंटू dy बाय dx इज इक्वल टू, हा b इकडे कशात होतं मल्टिप्लिकेशन, इकडे गेल्यानंतर 0 डिवाइड बाय b, म्हणजे आन्सर काय येणार इथं 0 येणार. पहा त्यानंतर आणखीन पाहू आपण, हे झालं आपलं डिफरन्शियल इक्वेशन. पण आपल्याला जर आणखीन जर करायचं असेल तर पहा इथं निगेटिव्ह आहे, इथं पण निगेटिव्ह आहे, तर आपण काय करू शकतो -1 मल्टिप्लाय करू शकतो. जर -1 मल्टिप्लाय केलं किंवा मायनस साईन कॉमन काढली तर काय होणार निगेटिव्हचे पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हचे निगेटिव्ह. ना -1 जर मल्टिप्लाय केलं तर इथं काय होणार x इंटू वाय d2y अपॉन dx स्क्वेअर. इथं बी काय होणार पॉझिटिव्ह x इंटू dy बाय dx होल स्क्वेअर, आणि इथं काय होणार -y dy बाय dx इज इक्वल टू 0. हे झालं तुमचं, दिस इज रिक्वायर्ड, हा x आहे पहा, दिस इज रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. हे झालं तुमचं रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. लिहून घ्या व्यवस्थित. पुढचा पाहू 3 नंबरचा क्वेश्चन, y इज इक्वल टू a इंटू कॉस ऑफ लॉग एक्स प्लस b इंटू साइन ऑफ लॉग एक्स. एकदम सोपी क्वेश्चन आहे पहा, तुम्हाला येते बिन. सगळ्यात पहिले काय करसान, आर्बिटरी कॉन्स्टंट किती आहेत ते पाहसान. किती आर्बिटरी कॉन्स्टंट आहेत आपल्याकडे, तर 2 आहेत, a आणि b. म्हणजे किती वेळेस डिफरन्शिएट करावं लागेल 2 वेळेस. आता 2 वेळेस डिफरन्शिएट करू आपण. चला पाहू, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x एक वेळेस, हा पहिल्यांदा आहे पहा. येणार dy बाय dx इज इक्वल टू, a कॉन्स्टंट आहे, d बाय dx ऑफ कॉस ऑफ लॉग x प्लस b घेतला समोर कॉन्स्टंट d बाय dx ऑफ साइन ऑफ लॉग x. मग तुम्हाला माहित आहे की बुवा हा आपल्या समोर जे आहे ना d बाय dx ऑफ, काय दिसते d बाय dx ऑफ साइन ऑफ लॉग x, हा जो आहे कंपोजिट फंक्शन आहे. आणि कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आपण एकदम जबरदस्त पाहिले. मग कंपोजिट फंक्शन मध्ये काय करावं लागते, पहिले आधीच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, मग नंतरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. पहा म्हणजे काय इथं a जसाचा तसा, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, हा लॉग x जसाचा तसा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x इज इंटू 1 बाय x, लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय x. हा b जसाचा तसा, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, आणि हा लॉग x जसाचा तसा, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x इज 1 बाय x. सरळ. मग पुढे पाहू आपण. हे मायनस साइन घेतली समोर, मायनस a साइन ऑफ लॉग x मल्टिप्लाइड बाय 1 काय राहते तेच, अपॉन खाली x जसाचा तसा, प्लस b इंटू कॉस ऑफ लॉग x अपॉन खाली x जसाचा तसा. पाहू पुढे काय होते. तर दोघांमध्ये काय कॉमन आहे, तर याचा जो डिनॉमिनेटर आहे की नाही, हा डिनॉमिनेटर सेम आहे. जर डिनॉमिनेटर सेम असला तर काय करतो आपण, ऍडिशन असेल तर ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन, आणि डिनॉमिनेटर एकच वेळेस लिहितो. चला पाहू. मग इथं काय की बा मायनस a साइन ऑफ लॉग x प्लस b कॉस ऑफ लॉग x अपॉन खाली काय येईल अपॉन x, अपॉन इन x. या साईडले काय आहे आपलं dy बाय dx. हा x इकडे कशात आहे डिवायडेशन मध्ये, तिकडे गेल्यानंतर कशात जाईल मल्टिप्लिकेशन मध्ये. म्हणजे काय येणार पहा x इंटू dy बाय dx इज इक्वल टू मायनस a साइन ऑफ इन ब्रॅकेट लॉग x प्लस b कॉस ऑफ लॉग x. आपण काय म्हटलं होतं की बॉस आपल्याकडे 2 आर्बिटरी कॉन्स्टंट आहेत, 2 आर्बिटरी कॉन्स्टंट आहेत, तर किती वेळेस डिफरन्शिएट करावं लागेल 2 वेळेस. तर आपण एक वेळेस केलं, आता एक वेळेस पुन्हा करायचं आहे. पहा अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पहा अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पाहू आपण काय येते. तर आता जर इकडे पुन्हा डिफरन्शिएट केलं तर इथे येणार पहा d बाय
dx ऑफ x इंटू dy बाय dx, x इंटू dy बाय dx इज इक्वल टू, हा मायनस ए आहे कॉन्स्टंट, तर मायनस ए घेतलं समोर, डी बाय dx ऑफ साइन ऑफ लॉग x प्लस बी घेतला समोर डी बाय dx ऑफ कॉस ऑफ लॉग x. काय केलं आपण, डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला वाटून दिला, डेरिव्हेटिव्ह वाटून दिला, ठीक आहे चालते. हो पण काय होते तर याच्यामध्ये पहा दोन फंक्शन कशात आहेत, मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. आणि तुम्हाला सांगितलंय की जर दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर लागते आपल्याकडे कोणता रूल लागते, u इंटू व्ही. फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शन, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. आपण एकदम जोरात लावू इकडे लावला तर पहा, फर्स्ट फंक्शन एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, डी बाय dx ऑफ dy बाय dx काय येते, d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस हा dy बाय dx ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय ना 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय ना 1 इज इक्वल टू, पहा याच्यात u इंटू व्ही लावला, तुम्हाला येते u इंटू व्ही. पहा इक्वल टू ची साईन दिली, खाली लिहितो फक्त कारण की जागा नाही आहे आपल्याकडे. हा मायनस ए जसाचा तसा, पहा इथं हे इक्वल टू ची साईन दिली, खाली लिहितो मायनस ए, तुम्ही समोर लिहिसान फक्त मायनस ए, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय असते, कॉस एक्स, आणि कॉस साइन ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ लॉग एक्स, आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स. म्हणजे इथं काय येईल, कॉस ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स. आणखीन पुढे इथं काय आहे, बी आहे, आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह येते मायनस साइन एक्स. मग इथं येईल पहा प्लस बी इंटू मायनस कॉस ऑफ मायनस साइन, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इज साइन, मायनस साइन ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स. चला पुढे इथं काय होणार मग पहा, एक्स इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस dy बाय dx इज इक्वल टू मध्ये काय राहिलं की बुवा इथं राहिला मायनस ए कॉस ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स, आणि इथं काय पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह बी साइन ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स. जर दिसत नसेल तर मी सांगतो सध्या, इथं काय लिहिलं आपण ना, मायनस बी साइन ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स. दोघांमध्ये काय कॉमन आहे, तर दोघांमध्ये एक्स कॉमन आहे, त्याचं डिनॉमिनेटर सेम आहे, आणि मायनस साइन. मग मी काय करतो याच्यातला की हा एक्स इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस dy बाय dx, याच्यातून मायनस साइन बाहेर काढली, पहा मायनस साइन बाहेर काढली, आणि 1 बाय एक्स जर बाहेर काढला तर आतमध्ये राहते a इंटू कॉस ऑफ लॉग एक्स प्लस बी इंटू साइन ऑफ लॉग एक्स, ए इंटू कॉस ऑफ लॉग एक्स आणि बी इंटू साइन. इथं काय आहे, साइन. पहा काय केलं आपण, पहा याचा डिनॉमिनेटर सेम आहे तर तो एक वेळेस घेतला आणि तो बाहेर काढला, आणि इथं मायनस आहे, मायनस साइन बाहेर काढली तर निगेटिव्हच्या आतमध्ये काय होणार, पॉझिटिव्ह. आणि हा जर पॉझिटिव्ह झाला तर हा काय बनते पहा, डायरेक्ट दिसते ए इंटू कॉस ऑफ लॉग एक्स प्लस बी इंटू साइन ऑफ लॉग एक्स, म्हणजे काय बनला डायरेक्ट क्वेश्चन, आणि क्वेश्चन मध्ये काय आपला डायरेक्ट वाय, म्हणजे येणार x इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस dy बाय dx इज इक्वल टू मायनस y बाय x डायरेक्ट येणार. आता x इकडे कशात आहे, डिवायडेशन, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन, म्हणजे काय येणार पहा, x मल्टिप्लाइड बाय x इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस dy बाय dx इज इक्वल टू मायनस y. x मल्टिप्लाइड बाय x स्क्वेअर d2y अपॉन dx स्क्वेअर ॲज इट इज, x मल्टिप्लाइड बाय dy बाय dx प्लस x इंटू dy बाय dx. हा y इकडे निगेटिव्ह आहे, इक्वल टूच्या साईडने आला की पॉझिटिव्ह, म्हणजे प्लस y इज इक्वल टू 0. हे झालं तुमचं रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. याच्या खाली एक वाक्य लिहा, दिस इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. चला 4 नंबरचा क्वेश्चन, अत्यंत सोपी क्वेश्चन असा, आपण पाहू काय म्हणते, y स्क्वेअर इक्वल टू x प्लस सी होल क्यूब. डिफरन्शिएट किती वेळेस करावं लागेल, आर्बिटरी कॉन्स्टंट एकच वेळेस डिफरन्शिएट करावं लागेल. चला आपण डिफरन्शिएट करू. मग पहा डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय येणार, y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y dy बाय dx इज इक्वल टू x टू द पॉवर n च्या फॉर्म मध्ये, आणि x टू द पॉवर n चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला एकदम चांगला येतं. काय असते x टू द पॉवर n चा डेरिव्हेटिव्ह, x टू द पॉवर n मायनस 1, बस एवढाच असते. इथं काय होणार, 3x प्लस सी टू द पॉवर 3 मायनस 1 किती येणार, 2. हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह. एक्सचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा घेता येते आपल्याला, तो 1च येते, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येते. हे झालं इथपर्यंत. मग इथं काय भेटलं आपल्याला की बुवा y स्क्वेअर इक्वल टू x प्लस सी होल क्यूब होतं, आणि इथं काय भेटलं आपल्याला 2y dy बाय dx इक्वल टू 3x प्लस सी होल स्क्वेअर. याला इक्वेशन 1 देतो, याला इक्वेशन 2 देतो. पहा डिवायडिंग इक्वेशन 1 बाय 2, म्हणजे पहा डिवायडिंग इक्वेशन 1
बाय सेकंड. म्हणजे इक्वेशन 1 इक्वेशन 2 काय करतो, डिवाइड करतो. म्हणजे पहा इक्वल टूच्या साईडवाले इकडे डिवाइड करायचे आणि इक्वल टूच्या साईडवाले तिकडे डिवाइड करायचे. मग इक्वेशन 1 काय आपल्याकडे y² इज इक्वल टू x प्लस सी होल क्यूब आणि इक्वेशन सेकंड काय आपल्याकडे 2y dy बाय dx. पहा हे डिवायडेशन मध्ये आहे, हे इक्वल टू मधात घेतो अपॉन 3x प्लस सी होल स्क्वेअर. मग पाहू आपण काय होते. पहा इथं y आहे खाली, इथं स्क्वेअर आहे, तर y आणि वरचा स्क्वेअर कॅन्सल. इथं काय राहणार y अपॉन 2 dy बाय dx इक्वल टू इथं पहा x प्लस सी होल क्यूब आणि x प्लस सी होल स्क्वेअर. म्हणजे इथं 3 वेळेस आहे, इथं 2 वेळेस आहे. म्हणजे इथचा स्क्वेअर आणि वरचा स्क्वेअर कॅन्सल, तर काय राहणार x प्लस सी अपॉन 3. x प्लस सी अपॉन 3 इथपर्यंत आपण आलो. पहा y अपॉन 2 dy बाय dx x प्लस सी अपॉन 3. आणखीन काय करू शकतो आपण, तर हा 3 इकडे कशात आहे डिवायडेशन मध्ये, या साईडला गेल्यानंतर कशात जाईल मल्टिप्लिकेशन मध्ये. म्हणजे काय येईल पहा 3 इंटू y अपॉन 2 इंटू dy बाय dx इज इक्वल टू आपल्याला भेटला फक्त x प्लस सी. मग इक्वल टूच्या साईडले हे पहा हे आपण असं लिहू शकतो, हे इक्वल टू आहे की नाही, तर हे साईड या साईडले आणि हे साईड त्या साईडले लिहू शकतो, काही फरक पडत नाही, मॅथमॅटिक्स आहे काही करता येते. मग पाहू काय येणार मग x प्लस सी इज इक्वल टू 3y अपॉन 2 dy बाय dx. काहीच नाही, फक्त आपण साईड चेंज केला. आता हा x इकडे कशात आहे ऍडिशन मध्ये, तिकडे गेल्यानंतर कशात होईल सबस्ट्रॅक्शन, म्हणजे तो निगेटिव्ह होणार. पहा म्हणजे c इज इक्वल टू मायनस x प्लस, पहा हे प्लसच राहील ना, हा मायनस होईल मायनस x प्लस 3y dy बाय dx. कशाची व्हॅल्यू भेटली आपल्याला, तर आपल्याला व्हॅल्यू भेटली या c ची. मग हे पुट करा इक्वेशन नंबर 1 मध्ये. पहा पुट इन इक्वेशन 1 मध्ये आपण सबस्टिट्यूट करू. इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केलं की आन्सर आलं, काहीच मोठी गोष्ट नाहीये. पहा इक्वेशन 1 काय आपल्याकडे y² इज इक्वल टू x प्लस सी होल क्यूब. पहा इन ब्रॅकेट हा x ऍज इट इज प्लस इन ब्रॅकेट पहा c ची व्हॅल्यू काय आपल्याकडे, c ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे मायनस x प्लस 3y अपॉन ट्वाइस dy बाय dx 2 dy बाय dx आणि याचा होल क्यूब. हो मग आपण काय होणार आहे पहा x पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह प्लस 3y अपॉन 2 dy बाय dx होल क्यूब. पहा निगेटिव्ह x पॉझिटिव्ह x कॅन्सल, तर काय राहिलं आपल्याकडे राहिलं फक्त इन ब्रॅकेट 3y अपॉन 2 dy बाय dx त्याचा होल क्यूब. मग याचा क्यूब करा, याचा जर क्यूब केला तर काय येणार पहा 3 चा क्यूब किती येते 27. मग इथे येणार 27, इथे येणार 27 आणि y चा क्यूब y क्यूब अपॉन खाली काय राहणार 2 चा क्यूब किती राहते 8 आणि dy बाय dx चा क्यूब dy बाय dx याचा होल क्यूब. या साईडले काय आहे आपल्याकडे y². पहा 8 इंटू dy बाय dx होल क्यूब इकडे डिवायडेशन मध्ये आहे, या साईडला गेल्यानंतर कशात येईल मल्टिप्लिकेशन मध्ये येईल. म्हणजे काय होणार पहा y² इंटू पहा y² इंटू 8 इंटू dy बाय dx होल क्यूब इंटू 8 इंटू dy बाय dx होल क्यूब इज इक्वल टू इकडे आहे 27y क्यूब 27y क्यूब. हा y² इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर कशात जाईल डिवायडेशन. म्हणजे 8 इंटू dy बाय dx होल क्यूब इज इक्वल टू 27 इंटू y क्यूब अपॉन y². पहा इथं खाली स्क्वेअर आणि वरचा एक स्क्वेअर कॅन्सल, तर काय होणार 8 इंटू dy बाय dx होल क्यूब इज इक्वल टू 27y. ही झालं आपलं डिफरन्शियल इक्वेशन. तुम्ही याला इक्वल टूच्या साईडला घेऊन घ्या. पहा 8 इंटू dy बाय dx होल क्यूब मायनस 27y इज इक्वल टू 0. हे झालं तुमचं रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 5 नंबरचा. y इज इक्वल टू a इंटू e टू द पॉवर 5x प्लस b इंटू e टू द पॉवर मायनस 5x. हा असा क्वेश्चन आपण घेतलाय. बेसिकचा जो व्हिडिओ आहे की नाही आपल्याला त्या व्हिडिओमध्ये सेकंड नंबरचा क्वेश्चन आपण असाच घेतलाय बिलकुल. तिथं फक्त e टू द पॉवर 3x होतं. मग घेऊन घेऊ आपण एकदम फास्ट मध्ये. पहा काय म्हणते की बा 2 वेळेस 2 आर्बिटरी कॉन्स्टंट आहेत, तर डिफरन्शिएट किती वेळेस करावं लागेल 2 वेळेस. म्हणजे येणार पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार इथं पहा dy बाय dx इज इक्वल टू ए घेतला कॉन्स्टंट समोर e टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर x. फक्त इथं e टू द पॉवर 5x आहे म्हणजे काय राहणार e टू द पॉवर 5x आणि 5x चा डेरिव्हेटिव्ह 5 म्हणजे काय येणार e टू द पॉवर 5x इंटू 5 प्लस b जसा तसा e टू द पॉवर मायनस 5x इंटू 5 मायनस 5x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 5. म्हणजे काय राहिलं आपल्याकडे पहा 5 समोर घेतला तर 5 इंटू a इंटू e टू द पॉवर 5x
पहा निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे हा 5 समोर घेतला 5 इंटू बी इंटू ई टू द पॉवर -5x हा भेटला आपल्याला पहिला डेरिव्हेटिव्ह. आपलं म्हणणं काय की बुवा आर्बिटरी कॉन्स्टंट किती आहेत आपल्याकडे 2 आहेत तर 2 वेळेस डिफरन्शिएट करा. मग अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स जर केलं तर इथे येणार पहा d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू हा 5a कॉन्स्टंट आहे आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायला लागेल d बाय dx ऑफ e टू द पॉवर 5x हा मायनस डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल d बाय dx ऑफ e टू द पॉवर -5x चा पहा हा 5a ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर 5x इज e टू द पॉवर 5x इंटू 5 हा -5b ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर -5x इज e टू द पॉवर -5x इंटू -5. पाहू पुढे आपण काय होतं आणखी पहा 5a पहा 5 मल्टिप्लाय बाय 5 25 काय राहिला a इंटू ई टू द पॉवर 5x पहा निगेटिव्ह पॉझिटिव्ह 5 मल्टिप्लाय बाय 5 25 b इंटू ई टू द पॉवर -5x. आता या दोघांमधून काय बाहेर निघते तर दोघांमधून काय निघते बाहेर 25 जर बाहेर काढला तर आतमध्ये राहते a इंटू ई टू द पॉवर 5x प्लस b इंटू ई टू द पॉवर -5x. इकडे काय आहे आपला d2y अपॉन dx स्क्वेअर मग a इंटू ई टू द पॉवर 5x प्लस b इंटू ई टू द पॉवर -5x आपल्याकडे डायरेक्ट क्वेश्चन आहे फ्रॉम इक्वेशन. याला इक्वेशन 1 जर दिलं तर फ्रॉम इक्वेशन 1 आपण देऊ शकतो म्हणजे d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 25 इंटू y फ्रॉम इक्वेशन 1 25 इंटू y. आता हा 25 इंटू y इकडे पॉझिटिव्ह आहे इक्वल टूच्या साईडने घ्यायचा तर काय होणार निगेटिव्ह म्हणजे d2y अपॉन dx स्क्वेअर -25y इज इक्वल टू 0. दिस इज नंबरचा क्वेश्चन आहे पहा y मायनस a होल स्क्वेअर इज इक्वल टू 4 इन ब्रॅकेट x मायनस b डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. दोन आपले आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत दोन वेळेस काय करावं लागेल आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. पहा काय येणार मग d बाय dx ऑफ y मायनस a होल स्क्वेअर इज इक्वल टू 4 कॉन्स्टंट समोर d बाय dx ऑफ x मायनस b. पहा हा x टू द पॉवर यांच्या फॉर्म मध्ये आहे म्हणजे 2 आला समोर आणि y मायनस a 2 मधून 1 गेला किती राहते 1 पॉवर 1 द्यायचं काम नाही. d बाय dx ऑफ y मायनस a इज इक्वल टू हा 4 जसाचा तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. मग बघा पुढे हा 2 इन ब्रॅकेट y मायनस a डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy बाय dx आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. तो काही घेऊ नका म्हणजे आपल्याकडे काय राहिलं 4 मल्टिप्लाइड बाय 1 4. मग आता इथं 2 हा कशात आहे इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे गेल्यानंतर कशात जाईल डिवायडेशन मध्ये म्हणजे काय राहते y मायनस a dy बाय dx इज इक्वल टू 4 बाय 2 2 1 2 2 2 4 म्हणजे y मायनस a dy बाय dx इज इक्वल टू किती राहिला आपल्याकडे 2. याला देऊ शकतो आपण इक्वेशन नंबर फर्स्ट दिलं त्यानंतर काय करसान अगेन डिफरन्शिएट करसान अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x दोघांना डेरिव्हेटिव्ह वाटून द्या पाहू आपण काय ते तर d बाय dx ऑफ इन ब्रॅकेट पहा y मायनस a इंटू dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ 2. आता इथं पहा दोन फंक्शन कशात आहेत मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत म्हणून लागणार u इंटू v. मग पहा इथं काय होणार पहा हा y मायनस a ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ dy बाय dx इज d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस याच्यानंतर काय राहणार पहा dy बाय dx ॲज इट इज dy बाय dx ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ y मायनस a इज dy बाय dx म्हणजे पहा y मायनस a चा डेरिव्हेटिव्ह जर घेतला d बाय dx ऑफ y मायनस a डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy बाय dx आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ a इज 0 कॉन्स्टंट -0 म्हणजे काय फक्त dy बाय dx इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 काय येते कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. पुढे पाहू आपण काय होते तर पहा इथं काय राहणार y मायनस a d2y अपॉन dx स्क्वेअर त्यानंतर प्लस dy बाय dx मल्टिप्लाइड बाय dy बाय dx होल स्क्वेअर इज इक्वल टू 0. मग हा इन ब्रॅकेट पहा y मायनस a d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू हा इकडे पॉझिटिव्ह आहे तिकडे गेल्यानंतर काय होणार निगेटिव्ह म्हणजे इथे मायनस dy बाय dx होल स्क्वेअर. याला देतो मी इक्वेशन नंबर सेकंड पहा इक्वेशन नंबर सेकंड देतो. मग काय करू शकतो आपण पहा इथं y मायनस a इथं पण y मायनस a आहे
आपण अगेन डिफरन्शिएट केलं तर म्हणजे 2 वेळेस डिफरन्शिएट केलं आपण, आर्बिटरी कॉन्स्टंट 2 होते म्हणून. मग मी काय करतो, इक्वेशन सेकंडले इक्वेशन 1 न काय करतो, डिवाइड करतो. पहा, डिवाइडिंग इक्वेशन सेकंड बाय इक्वेशन 1. सेकंड इक्वेशनले पहिल्या इक्वेशन काय करतो, डिवाइड करतो. सेकंड नंबरचं इक्वेशन आहे आपल्याकडे y मायनस ए d2y अपॉन dx स्क्वेअर अपॉन याच्या खाली काय येणार, पहा हे येणार, काय येणार, y मायनस ए dy बाय dx इज इक्वल टू मायनस dy बाय dx होल स्क्वेअर अपॉन खाली काय आहे 2. हा जो 2 आहे तो खाली गेला. मग पहा इथं हा y मायनस ए कॅन्सल. मग आता आणखीन काय, हा d2y बाय dx स्क्वेअर अपॉन dy बाय dx त्यातला एक कॅन्सल. अशा गदेपणा करायचा नाही, कारण की वरती काय आहे d2y अपॉन dx स्क्वेअर आणि खाली फक्त काय आहे dy बाय dx. जर वरती dy बाय dx होल स्क्वेअर असतात तर कॅन्सल झालं असतं. आता कॅन्सल होत नाही, म्हणजे हा dy बाय dx खाली डिवायडेशन मध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये, आणि हा 2 इकडे खाली डिवायडेशन मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर हा मल्टिप्लिकेशन मध्ये. म्हणजे काय येणार पहा, 2 इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू, हे मायनस साईन जशीची तशी, dy बाय dx होल स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय dy बाय dx. म्हणजे पहा 2 इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू, पहा dy बाय dx मल्टिप्लाइड बाय dy बाय dx होल स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय dy बाय dx काय होणार, त्याचा क्यूब होणार. म्हणजे मायनस ऑफ dy बाय dx होल क्यूब. हा इकडे कशात आहे, सबस्ट्रॅक्शन मध्ये आहे, म्हणजे निगेटिव्ह आहे, आणि हा इक्वल टू च्या साईडने आल्यानंतर काय होणार, पॉझिटिव्ह. म्हणजे लास्ट आन्सर काय ना आपलं, पहा 2 d2y अपॉन dx स्क्वेअर, त्यानंतर हा निगेटिव्हचा इकडे पॉझिटिव्ह dy बाय dx होल क्यूब इज इक्वल टू 0. हे झालं तुमचं फायनल डिफरन्स. चला 7 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे, y इज इक्वल टू a प्लस a बाय x. आपल्याला चेक करायचे आहेत किती आर्बिटरी कॉन्स्टंट आहेत, तर इथं एकच आर्बिटरी कॉन्स्टंट आहे, हा ए आणि हा ए सेम आहे. म्हणजे आपल्याला डिफरन्शिएट किती वेळेस करायचं आहे, तर एकच वेळेस. चला घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पाहू, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय येणार, इकडे येणार dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ a प्लस d बाय dx ऑफ a बाय x. पहा कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. हा a जर समोर घेतला तर हा 1 बाय x च्या फॉर्म मध्ये आहे, आणि 1 बाय x चा डेरिव्हेटिव्ह असते मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. म्हणजे काय राहिला आपल्याकडे, मायनस a अपॉन x स्क्वेअर राहिला. इकडे आहे dy बाय dx. हा x स्क्वेअर इकडे कशात आहे, डिवायडेशन मध्ये, या साईडला गेला की कशात झाला, मल्टिप्लिकेशन मध्ये. म्हणजे x स्क्वेअर इंटू dy बाय dx इज इक्वल टू मायनस a. आता हे मायनस साईन जर आपण इथं मायनस साईन आहे, हे मायनस साईन आपण इकडे घेऊ शकतो. म्हणजे काय येते, मायनस x स्क्वेअर dy बाय dx इज इक्वल टू a. याला इक्वेशन नंबर जर 1 दिला आपण ना, तर आपल्याकडे a ची व्हॅल्यू भेटली. a ची व्हॅल्यू भेटली तर हे a ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू शकतो. पहा इक्वेशन 1 काय आपल्याकडे, y इज इक्वल टू a प्लस a बाय x, आणि a ची व्हॅल्यू पहा, इथं a ची व्हॅल्यू काय आली, मायनस x स्क्वेअर dy बाय dx. इथं पुट करू शकतो. पहा y इज इक्वल टू मायनस x स्क्वेअर dy बाय dx प्लस a ची व्हॅल्यू काय आहे, मायनस x स्क्वेअर dy बाय dx अपॉन x जसाचा तसा. पहा इथं काय राहिलं, मायनस x स्क्वेअर dy बाय dx पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह. इथं x स्क्वेअर आहे, खाली एक x आहे, तर एक x कॅन्सल. तर इथं काय राहणार, इथं काय राहणार, x इंटू dy बाय dx. पहा या दोघांमधून काय कॉमन निघते, तर या दोघांमधून मायनस साईन कॉमन निघते. मायनस साईन बाहेर काढली आणि आणखीन dy बाय dx बाहेर निघते. पहा मायनस साईन बाहेर काढली तर इथं राहणार पहा x स्क्वेअर, आणि इथं पण हा निगेटिव्हचा पॉझिटिव्ह होऊन जाईल. इथं राहणार x, आणि dy बाय dx काढला आपण ना बाहेर. या साईडला काय होतं, आपल्याकडे y होतं. पहा हे पूर्ण टर्म या साईडला कशी आहे, निगेटिव्ह आहे. जर आपण ते ट्रान्सफर केली तर ते काय होणार, पॉझिटिव्ह. म्हणजे काय येणार इथं, y प्लस x स्क्वेअर प्लस x इंटू dy बाय dx इज इक्वल टू 0. याला तुम्ही असंही लिहू शकता. पहा x स्क्वेअर प्लस x इंटू dy बाय dx प्लस y इज इक्वल टू 0. हे झालं या क्वेश्चनचं आन्सर. पहा तुमच्या बुकमध्ये, टेक्स्ट बुकमध्ये याचा आन्सर चुकलाय, तर हे व्यवस्थित आहे. चला पहा 8 नंबरचा क्वेश्चन आहे, c1 e टू द पॉवर 2x प्लस c2 e टू द पॉवर 5x
चेक करायचे किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. जर एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट असला तर एकच वेळेस डिफरन्शिएट करायचं आणि दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतील तर दोन वेळेस डिफरन्शिएट करायचं. तर या साईडले पहा, इकडे दिसतात दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट C1 आणि C2. चला घेऊ आपण डिफरन्शिएशन. हे जी इक्वेशन आहे इक्वेशन नंबर 1 देतो मी या क्वेश्चनले. इक्वेशन नंबर 1 दिल्यानंतर आता पाहू की बाबा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू 0. ठीक आहे, y इज इक्वल टू, सॉरी हा क्वेश्चन काय आहे, y इज इक्वल टू 8 नंबर, y इज इक्वल टू, मग या साईडला येणार dy बाय dx इज इक्वल टू, पहा C1 कॉन्स्टंट आहे, a टू द पॉवर 2x म्हणजे a टू द पॉवर x च्या फॉर्म मध्ये आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह तोच राहते म्हणजे a टू द पॉवर 2x आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह 2. प्लस साइन जशीची तशी, हा C2 जसा तसा e टू द पॉवर 5x चा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर 5x आणि 5x चा डेरिव्हेटिव्ह 5. म्हणजे काय आला आपल्याकडे, पहा कॉन्स्टंट 2 समोर घेतो, 2C1 e टू द पॉवर 2x प्लस 5C2 e टू द पॉवर 5x. हे झालं आपल्याकडे काय भेटलं आपल्याला, dy बाय dx. याला इक्वेशन 1 दिलं, याला इक्वेशन 2 देतो. त्यानंतर पहा दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत, दोन वेळेस आपल्याला डिफरन्शिएट करावं लागते. मग आणखीन पहा, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. अगेन डिफरन्शिएट करून राहिलो. पहा मग आणखीन काय येणार, इथे येणार d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 2 आणि C1 काय झाले आपले कॉन्स्टंट, ते समोर e टू द पॉवर 2x चा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर 2x आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 प्लस 5 जसाचा तसा, C2 जसाचा तसा, e टू द पॉवर 5x चा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर 5x आणि 5x चा डेरिव्हेटिव्ह 5. पहा 2 2 ज 4 म्हणजे किती येणार, 4C1 e टू द पॉवर 2x प्लस 5 5 ज 25 C2 e टू द पॉवर 5x. हे भेटलं आपल्याला d2y अपॉन dx स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर जर आपण 3 दिलं तर पहा इथं काय होतं किंवा दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट होते, आपल्याला दोन वेळेस डिफरन्शिएट करायचं होतं आणि ते दोन वेळेस डिफरन्शिएट केल्यानंतर त्याचा कॉन्स्टंट निघून जायला पाहिजे होता, पण इथं कॉन्स्टंट काही निघाला नाही. कॉन्स्टंट निघाला नाही तर आपल्याला काय करायचं आहे, ऍडजस्टमेंट करून करायचंच आहे. हे कॉन्स्टंट आपल्याला काढून टाकायचेच आहेत C1 आणि C2. तर मग काय करतो मी की बुवा याचा डिटर्मिनंट घेतो. कसा, तर पहा फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड अँड थर्ड. पहा इक्वेशन फर्स्ट सेकंड आणि थर्ड याला आपण कसं लिहू शकतो की बुवा इन केस ऑफ डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये, डिटर्मिनंट ऑफ, पहा हे आपल्याला डिटर्मिनंट आपण शिकलो होतो कशात, मॅट्रिक्स मध्ये. तर याची घ्या LHS आणि याचे RHS मधले कॉन्स्टंट घेऊ आपण. LHS म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये काय y, इथं काय आहे फक्त y. इक्वेशन सेकंड मध्ये इथं काय आहे dy बाय dx म्हणजे इथं येणार dy बाय dx आणि इक्वेशन 3 मध्ये काय आहे d2y अपॉन dx स्क्वेअर, d2y अपॉन dx स्क्वेअर. त्यानंतर इक्वेशन 1 मध्ये पहा C1 च्या समोर काही नाही म्हणजे काय असते 1, C2 च्या समोर काही नाही म्हणजे काय असते 1, म्हणजे इथं काय येणार 1 आणि 1. पहा त्यानंतर इक्वेशन सेकंड मध्ये या C1 च्या समोर काय आहे 2 आणि C2 च्या समोर काय आहे, पहा इथं 2 आहे, इथं किती आहे 5, म्हणजे इथे येणार 2, इथे येणार 5. त्यानंतर पहा इक्वेशन नंबर 3 मध्ये इथं किती आहे 4 आणि इथं किती आहे 25, 4 आणि 25 इज इक्वल टू 0. डिटर्मिनंट फॉर्म मध्ये घेतलं, बस आता फक्त सॉल्व्ह करायचं आहे. डिटर्मिनंट फॉर्म मध्ये घेतलं आपण ना, आता डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायला लागते हे तुम्हाला माहित आहे. पहा पहिली टर्म घेतली आपण y घेतला, आता y चे जे इंटरसेप्टिंग आहे ते सोडून दिले तर काय उरलं आपल्याकडे 2, 5, 4 आणि 25. या पेअर मध्ये आधी मल्टिप्लिकेशन घ्यायला लागते, नंतर या पेअर मध्ये मल्टिप्लिकेशन आणि त्याच्यामध्ये सबट्रॅक्शन. 25 मल्टिप्लाइड बाय 2 50 म्हणजे इथे येणार 50 मायनस 5 4 ज 20. पहा ही झाली पहिली. त्यानंतर याच्यामध्ये असते सबट्रॅक्शन नंतर सेकंड वाली काय आहे आपल्याकडे 1 घेतला आपण, 1 चे इंटरसेप्टिंग सोडले तर काय राहिलं आपल्याकडे dy बाय dx 5, d2y बाय dx स्क्वेअर 25 मल्टिप्लाइड बाय dy बाय dx, 25 मल्टिप्लाइड बाय dy बाय dx. त्यानंतर इथं 5 मल्टिप्लाइड बाय d2y अपॉन dx स्क्वेअर म्हणजे -5 d2y अपॉन dx स्क्वेअर. त्यानंतर थर्ड मध्ये काय असते ऍडिशन, पहा तिकडे बसत नाही म्हणून खाली लिहून राहिलो. तिसऱ्या नंबरला आपल्याकडे काय 1 आहे, 1 घेतला आपण, 1 चे इंटरसेप्टिंग जर सोडले तर dy बाय dx 2, d2y बाय dx स्क्वेअर आणि 4 म्हणजे dy बाय dx मल्टिप्लाइड बाय 4 म्हणजे काय येणार इथं 4 dy बाय dx. त्यानंतर मधात इन सबट्रॅक्शन d2y बाय dx स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे काय येणार -2 d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 0. हा 0 जसाचा तसा. पाहू आपण, पाहता y ना सगळ्यात पहिले पहा y इन ब्रॅकेट 15 - 20 30
मायनस, आता जर 1 आपण याला मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नाही, म्हणजे हे काय राहणार 25 dy बाय dx मायनस 5 d2y अपॉन dx स्क्वेअर. इथे बी 1 जर मल्टिप्लाय केलं तर काहीच फरक पडत नाही, म्हणजे इथं काय येणार प्लस 4 dy बाय dx मायनस 2 d2y अपॉन dx स्क्वेअर. इथं d2y इज इक्वल टू 0. 30 मल्टिप्लाइड बाय y काय येणार 30y मायनस 25 dy. आता 25 dy बाय dx इथं आहे मायनस 25 dy बाय dx आणि इथं किती आहे प्लस 4 dy बाय dx. मायनस 25 प्लस 4 किती होते पहा, मायनस 25 प्लस 4 होते मायनस 21. मोठ्या संख्येतून लाईनी संख्या गेली आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं, हे सगळ्यांना माहित आहे लहानपणापासून. म्हणजे इथे आहे ना 21 dy बाय dx, 21 dy बाय dx आला. आता हे झालं पहा. त्यानंतर d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस 5 d2y अपॉन dx स्क्वेअर आणि मायनस 2. पहा इथं पहा मायनस मल्टिप्लाइड बाय प्लस काय झालं, इथं मायनस झालं, पण मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस इथं प्लस होणार. पहा निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणजे 5 d2y अपॉन dx स्क्वेअर आणि मायनस 2 d2y अपॉन dx स्क्वेअर, म्हणजे मायनस 5 प्लस 2 किती होणार 3. 5 2 गेले किती राहतात 3 राहतात. इथे किती राहणार 3 d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता काहीच नाही, फक्त अरेंज करा त्याच्या ऑर्डरनुसार, हायर ऑर्डर समोर, त्याच्यानंतर सेकंड आणि त्याच्यानंतरची. पहा म्हणजे येणार इथं 3 d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस 21 dy अपॉन dx प्लस 30y इज इक्वल टू 0. आता तिन्ही चेक करा पहा, 3, 21 आणि 30 कशाच्या तरी टेबलमध्ये येतात, ते येतात 3च्या टेबलमध्ये, म्हणून 3 न करा डिवाइड बाय 3 जर केला आपण ना तर इथचा 3 कॅन्सल होऊन जाईल. मग इथे येणार d2y अपॉन dx स्क्वेअर, इथे येणार मायनस 7 dy बाय dx प्लस 10y इज इक्वल टू 0. हे झालं तुमचं रिक्वायर्ड इक्वेशन. चला आपण पुढचं. चला 9 नंबरचा क्वेश्चन आहे, c1 x³ प्लस c2 y² इक्वल टू 5. आपल्याकडे दोन आर्बिटरी कॉन्स्टंट आहेत, दोन वेळेस डिफरन्शिएट करावं लागेल. पाहू आपण काय होते. तर पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय येणार मग इकडे पहा, c1 जसाचा तसा x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर प्लस c2 जसाचा तसा y² चा डेरिव्हेटिव्ह 2y dy बाय dx इज इक्वल टू 5, म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. आपल्याकडे काय आलं 3c1 x स्क्वेअर प्लस 2c2y dy बाय dx इज इक्वल टू 0. हा जो आहे ना 3c1 x स्क्वेअर इथं पॉझिटिव्ह आहे, हा जर ट्रान्सफर केला तर तो होणार निगेटिव्ह, म्हणजे काय राहिला आपल्याकडे 2c2y dy बाय dx इज इक्वल टू मायनस 3c1 x स्क्वेअर, मायनस 3c1 x स्क्वेअर इथपर्यंत आपण आलो. त्यानंतर आणखीन पाहू आपण काय होते. तर पहा हा 2c2 इथं कशात आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, तिकडे गेल्यानंतर डिवायडेशन मध्ये, म्हणजे काय राहिलं इथं y इंटू dy बाय dx इज इक्वल टू मायनस 3c1 अपॉन 2c2 इंटू x स्क्वेअर. हा x स्क्वेअर इथं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे आल्यानंतर डिवायडेशन मध्ये y अपॉन x स्क्वेअर dy बाय dx इज इक्वल टू मायनस 3c1 2c2. तुम्ही ह्या गोष्टी एका स्टेपमध्ये करू शकता, फक्त समजल्या पाहिजेत, काही जण समजत नाही, त्या हिशोबाने आपण दोन याच्यात केल्या. समोर पाहू आपण. पहा कॉन्स्टंट एका साईडने आले, आपले व्हेरिएबल एका साईडने आले, अगेन डिफरन्शिएट करू. पहा कारण की आपल्याकडे दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट होते ना c1 आणि c2, अगेन डिफरन्शिएट करू. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. अगेन जर डिफरन्शिएट केलं तर इथे येणार d बाय dx ऑफ पहा y अपॉन x स्क्वेअर इंटू dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ जे आहे आपल्याकडे मायनस 3c1 आणि 2c2. पहा 2c2 पाहू काय होते. तर पहा चेक करा, डी बाय dx ऑफ हा एक फंक्शन वेगळं आहे y बाय x स्क्वेअर आणि dy बाय dx वेगळं फंक्शन आहे, म्हणजे इथं काय लागेल u इंटू व्ही, आणि इथे पूर्ण कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येत असते 0 येत असते. मग पाहू आपण काय होते. तर पहा u इंटू व्ही काय असते, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, म्हणजे y बाय x स्क्वेअर ॲज इट इज d बाय dx ऑफ dy बाय dx प्लस dy बाय dx ॲज इट इज d बाय dx ऑफ y अपॉन x स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय ते 0, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ बी नका. पहा हा y अपॉन x स्क्वेअर जसाचा तसा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ dy बाय dx काय येणार d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस dy बाय dx ॲज इट इज. आता इथं डेरिव्हेटिव्ह घेताना दोन फंक्शन आहेत आणि दोन फंक्शन कशात आहेत डिवायडेशन मध्ये, म्हणजे इथं काय लागेल u बाय व्ही.
u बाय व्ही लागताना काय होते, u इंटू व्ही काय होतं की बा फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, पण याच्यात काय असते की बा सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. म्हणजे इथं काय होणार पहा, हा एक्स स्क्वेअर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज dy बाय dx, मधात असते सबट्रॅक्शन. y ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x अपॉन खाली काय येणार सेकंड फंक्शन स्क्वेअर म्हणजे हा एक्स स्क्वेअर आणि त्याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू 0. त्यानंतर पाहू पहा इथं काय आहे, y अपॉन एक्स स्क्वेअर d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस dy बाय dx पहा एक काम करू आपण आणखी, ठीक आहे, dy बाय dx काय करता येते आपल्याला की बुवा याला डिनॉमिनेटर वाटून देता येते. तर इथं काय आहे एक्स स्क्वेअर dy बाय dx स्क्वेअर अपॉन पहा इथं एक्स स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे a रेस टू द पॉवर m टू द पॉवर n काय होत असते a टू द पॉवर m प्लस n, म्हणजे इथं किती होईल 2 to 4, म्हणजे इथे येणार x टू द पॉवर 4 मायनस साईन जशीची तशी 2x इंटू वाय अपॉन एक्स टू द पॉवर 4, दोघांना डिनॉमिनेटर वाटून दिला तेवढी गोष्ट समजून घे जा इज इक्वल टू 0. पहा y अपॉन एक्स स्क्वेअर d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस आता dy बाय dx न सगळ्याला मल्टिप्लाय करा. पहा इथं काय आहे एक्स स्क्वेअर, इथं एक्स टू द पॉवर 4 आहे. पहा यात वरचा एक्स स्क्वेअर इथं एक्स टू द पॉवर 4 मधला स्क्वेअर कॅन्सल, तर इथं काय राहणार फक्त तर 1 अपॉन एक्स स्क्वेअर हा dy बाय dx न आतमध्ये मल्टिप्लाय करून राहिलो dy बाय dx पहा dy बाय dx मल्टिप्लाइड बाय dy बाय dx मायनस साईन जशीची तशी. त्यानंतर इथं वरचा एक x, आता हा x टू द पॉवर 4 आहे म्हणजे x किती वेळेस मल्टिप्लिकेशन मध्ये 4 वेळेस, तर त्यातला एक x कॅन्सल, तर इथं राहील फक्त 2y अपॉन एक्स क्यूब आणि या dy बाय dx ना आतमध्ये आले मल्टिप्लाय केलं म्हणजे इथं काय राहील फक्त dy बाय dx इज इक्वल टू 0. पहा काय आलं आपल्याकडे y अपॉन एक्स स्क्वेअर d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर dy बाय dx मल्टिप्लाइड बाय dy बाय dx होल स्क्वेअर मायनस 3y अपॉन एक्स क्यूब 2y अपॉन एक्स क्यूब dy बाय dx इज इक्वल टू 0. आता आणखीन काय करू शकतो पहा, चेक करायचं खाली की बा पॉवर मध्ये म्हणजे सॉरी खाली कुठल्या याची पॉवर जास्त आहे म्हणजे कोणत्या व्हेरिएबलची पॉवर जास्त आहे, तर इथं आपण चेक केलं तर सर्वात जास्त पॉवर आहे इथं एक्स क्यूब. मग काय करायचं सरळ सरळ एक्स क्यूब न काय करसान मल्टिप्लाय करसान सगळे. पहा मल्टिप्लाइड बाय एक्स क्यूब न जर सगळे मल्टिप्लाय केलं पहा एक्स क्यूब मल्टिप्लाइड बाय वाय अपॉन एक्स स्क्वेअर d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस एक्स क्यूब मल्टिप्लाइड बाय पहा एक्स क्यूब मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन एक्स स्क्वेअर dy बाय dx होल स्क्वेअर मायनस एक्स क्यूब इंटू 2y अपॉन एक्स क्यूब dy बाय dx इज इक्वल टू 0. आम्हाला जागा नाही आहे थोडीशी, जाऊ द्या बसते पाहू आपण काय होते. तर पहा इथं स्क्वेअर आणि या एक्स क्यूब मधला स्क्वेअर कॅन्सल, तर इथं काय राहते फक्त एक एक्स राहते. मग काय हा एक्स इंटू वाय d2y अपॉन dx स्क्वेअर, त्यानंतर प्लस साईन जशीची तशी. पहा इथचा स्क्वेअर आणि वरचा स्क्वेअर कॅन्सल, तर फक्त इथं काय राहते एक्स इंटू dy बाय dx होल स्क्वेअर हे मायनस साईन ऍज इट इज. पहा एक्स क्यूब कॅन्सल, तर इथं काय राहिला 2y dy बाय dx इज इक्वल टू 0. हे झालं तुमचा आन्सर. चला शेवटचा क्वेश्चन आहे आपला 10 नंबरचा. y इज इक्वल टू e टू द पॉवर मायनस 2x इन ब्रॅकेट a प्लस cos x प्लस b sin x, a cos x प्लस b sin x असं आहे. ठीक आहे चालते. दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत, दोन वेळेस डिफरन्शिएट करावं लागेल. सिंपल आहे एकदम. चला घ्या त्याच्या आधी पहा एक थोडंसं सिम्प्लिफिकेशन करू. पहा y इज इक्वल टू e टू द पॉवर मायनस 2x आहे. आता हे पॉवर निगेटिव्ह आहे, हे जर पॉवर पॉझिटिव्ह करायची असेल तर काय करावं लागते आपल्याला रेसिप्रोकल करावं लागते. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो e टू द पॉवर 2x इंटू a cos x प्लस b sin x जसाचा तसा. पहा 1 अपॉन e टू द पॉवर 2x आहे म्हणजे हा इथं कशात आहे डिवायडेशन मध्ये, या साईडला गेला की मल्टिप्लिकेशन मध्ये. म्हणजे काय येणार y इंटू e टू द पॉवर 2x इज इक्वल टू a cos x प्लस b sin x. चला डिफरन्शिएट करायला. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x लिहिसान तुम्ही. मग इकडे काय येणार पहा d बाय dx ऑफ y इंटू e टू द पॉवर 2x
इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ ए इंटू कॉस एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ बी इंटू साइन एक्स. चला याच्यामध्ये यू इंटू व्ही लागते. चला लावा. हा वाय ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ ए टू द पॉवर 2x इज e टू द पॉवर 2x आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 प्लस e टू द पॉवर 2x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy बाय dx. dy बाय dx यू इंटू व्ही लागला याच्यामध्ये. तुम्ही पाहून घ्या. पहा ए कॉन्स्टंट आहे तो घेतला समोर. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स. पहा हे मायनस साइन समोर लिहिली. प्लस बी कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स. आता या दोघांमध्ये पहा काय काय कॉमन निघते. तर पहा इथं e टू द पॉवर 2x आहे, इथं e टू द पॉवर 2x आहे. e टू द पॉवर 2x जर आपण बाहेर काढला तर आतमध्ये राहते 2 इंटू वाय म्हणजे 2y प्लस dy बाय dx इज इक्वल टू मायनस a इंटू साइन एक्स प्लस b इंटू कॉस एक्स. इथपर्यंत आपण आलो. आता मी फक्त थोडं सरळ लिहितो याले की बुवा e टू द पॉवर 2x ॲज इट इज याले आतमध्ये dy बाय dx आधी लिहितो आणि प्लस 2y इज इक्वल टू मायनस a इंटू साइन एक्स प्लस b इंटू कॉस एक्स. काहीच मोठी गोष्ट केलं नाही आपण, काही रॉकेट सायन्स केलं नाही. फक्त काय केलं dy बाय dx समोर लिहिला आणि 2y काय केला नंतर लिहिला. आपलं काय म्हणणं आहे की बुवा दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत तर आपल्याला दोन वेळेस डिफरन्शिएट करावं लागेल. तर आपण दोन वेळेस डिफरन्शिएट करू. पहा अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहा या साईडला येणार. अगेन डिफरन्शिएट करायचं म्हटलं तर या साईडले डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल, या साईडले डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल. म्हणजे काय येईल पहा डी बाय डी एक्स ऑफ इन ब्रॅकेट इथं आहे e टू द पॉवर 2x इन अनदर ब्रॅकेट. पहा हा एक मोठा ब्रॅकेट घेतो. dy बाय dx dy बाय dx प्लस 2y हा ब्रॅकेट क्लोज इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ मायनस a इंटू साइन एक्स प्लस हा बरोबर आहे प्लस डी बाय डी एक्स ऑफ बी इंटू कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह दोन्ही साईडचा घेऊ. पहा आता इथं काय लागते, इथं पुन्हा यू इंटू व्ही लागते कारण की यू इंटू व्हीच्या फॉर्म मध्ये आहेत, मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. हे एक फंक्शन आणि हे एक फंक्शन दोन्ही कशात आहेत मल्टिप्लिकेशन मध्ये. म्हणजे काय येणार पहा e टू द पॉवर 2x ॲज इट इज डी बाय डी एक्स ऑफ dy बाय dx प्लस 2y dy बाय dx प्लस 2y. पहा हा dy बाय dx प्लस 2y ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर 2x म्हणजे डी बाय dx ऑफ e टू द पॉवर 2x. फक्त याच्यामध्ये घेतलं बरं हे कारण की याच्यामध्ये दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. इथं यू इंटू व्ही लागला. त्यानंतर हे इक्वल टू साइन ॲज इट इज. पहा हे इक्वल टू साइन इथं लिहिली कारण की आपल्याकडे जागा नाही आहे. मग पहा हा मायनस ए ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स. आता पहा हे प्लस साइन हे मधातली प्लस साइन बी कॉन्स्टंट त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स. म्हणजे इथं काय होणार पहा पॉझिटिव्ह मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह काय होणार इथं निगेटिव्ह होणार. इथं सध्याच देतो म्हणजे इथं काय राहणार फक्त बी साइन एक्स. समजलं हे कसं केलं. त्यानंतर पुढे पाहू आपण. पहा हा e टू द पॉवर 2x ॲज इट इज जर आपण आतमध्ये याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर डेरिव्हेटिव्ह ऑफ dy बाय dx इज d2y अपॉन dx स्क्वेअर आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 2y इज 2dy बाय dx. हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह प्लस हा dy बाय dx ॲज इट इज प्लस 2y कॉन्स्टंट इंटू पहा हे ऍडिशन आहे मधात इंटू पहा e टू द पॉवर 2x चा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर 2x आणि 2 जसाचा तसा हे मधात इक्वल टू साइन जशीची तशी. याच्यामधून जर आपण मायनस साइन कॉमन काढली तर इथं काय राहते a इंटू कॉस एक्स प्लस b इंटू साइन एक्स. अकॉर्डिंग टू पा याला जर इक्वेशन नंबर 1 दिला आपण तर दिसते काय a इंटू कॉस एक्स प्लस b इंटू साइन एक्स. a इंटू कॉस एक्स आणि b इंटू साइन एक्स नाही आणखीन धाबा थोडंसं हे करावं लागते थोडंसं a इंटू कॉस एक्स b इंटू साइन एक्स. हा a इंटू कॉस एक्स आणि b इंटू साइन एक्सला आपण लिहू शकतो y इंटू e टू द पॉवर 2x. पहा इक्वेशन 1 याले न देता जर आपण याले दिलं पहा हे जर इक्वेशन नंबर 1 दिला आपण तर a इंटू कॉस एक्स प्लस b इंटू साइन एक्सला लिहू शकतो आपण y इंटू e टू द पॉवर 2x. मग नेक्स्ट आपण समोरच्या स्टेपमध्ये पाहू. पहा याच्यामध्ये आपण जर चेक केलं ह्या दोन टर्म ऍडिशन मध्ये आहेत आणि दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ते म्हणजे e टू द पॉवर 2x. दोन्ही टर्म मध्ये कॉन्स्टंट आहे तर e टू द पॉवर 2x जर बाहेर काढलं तर आतमध्ये राहते पहा इथं काय राहणार d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस 2dy बाय dx प्लस 2dy बाय dx. हे प्लस साइन आता हा 2 राहिलेला आहे 2 मल्टिप्लाइड बाय dy बाय dx
2dy/dx आणि 2 मल्टिप्लाइड बाय 2y प्लस 4y हे राहिलं आपलं आतमध्ये इक्वल टू पहा इक्वल टू मध्ये काय हे खाली लिहितो इक्वल टू कारण की जागा नाही आहे जागेचा प्रॉब्लेम आहे थोडासा इक्वल टू पहा हे इक्वल टू साइन मायनस हा a cos x प्लस b sin x याला लिहू शकतो आपण इथं y इंटू e टू द पॉवर 2x पहा y इंटू e टू द पॉवर 2x हे टर्म आणि हे टर्म इक्वल टू मध्ये आहे म्हणजे ते दोन्ही कसे आहेत इक्वल आहेत दोन्ही सेम आहेत इथं काय होणार आणखीन पहा इथं पण e टू द पॉवर 2x आहे इथं पण e टू द पॉवर 2x आहे ते काय होतील कॅन्सल तर आपल्याकडे काय राहिलं पहा d2y/dx² जसाचा तसा d2y/dx² जसाचा तसा 2dy/dx प्लस 2dy/dx इथं होणार 4dy/dx प्लस 4y इज इक्वल टू मायनस वाय हा मायनस वाय जसाचा तसा आता हा इथं निगेटिव्ह आहे इथं आल्यानंतर पॉझिटिव्ह म्हणजे काय होणार पहा d2y/dx² प्लस 4dy/dx प्लस 4y प्लस y इज इक्वल टू 0 आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय होणार 4y प्लस y किती होणार 5y तुम्ही एक स्टेप वाढव जा मी जागेवर लिहितो पहा 4 प्लस 1 5y इज इक्वल टू 0 हे झालं तुमचं आन्सर चला लिहून घ्या स्क्रीनशॉट करून घ्या भेटू नेक्स्ट पॉज केला काय